भारतीय संस्कृती याचं कारण काय की माणसाला एकत्र एकत्र आणणं किंवा याचं कारण काय काहीतरी बघा माणसाला चांगल्या गोष्टी आठवण म्हणून त्यांनी आवड आडमार्ग जाऊ नये त्यांनी सरळ मार्गाने जावं ते बघा ते सणावा म्हणतात. तसं आता आपण जसं नाही आता होळी सण म्हणतो फाल्गुन महिन्यामध्ये होळी तसं संध्याकाळी आपण होळी साजरी केली त्यावेळी अनेक फळं त्या फलकात काय होतं नाशिकच्या समस्यांची होळी. हां म्हणजे समस्याची होळी पण अनेक समस्या केली त्या कोणत्या समस्याची होळी झाली नाशिकच्या ट्रॅफिकची होळी. हां बेरोजगारीची होळी. ड्रग्स मुक्त ड्रग्स व्यसनांची होळी सगळ्या दुर्गुणांची होळी यांनी ज्यांनी त्याला झळकवले म्हणजे उपस्थिती संदर्भात त्या होळीच्या उत्सवाला टाळ्यांचा सूत्र काय म्हणतं जो दुसऱ्याचं वाईट करी तर मग आपण जर पॉझिटिव्ह विचार करू जर नकारात्मक विचार काय जो दुसऱ्याचं वाईट करी तर वाईट कोणाचं येईल मग किंवा जर दुसऱ्याची वाईट केली तर वाईट कोणाचं होईल तेवढं काय आपण म्हणायचं मग दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपण दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलं काय पहिल्यांदा तेवढंच आपण विचार करूया. म्हणजे मग आपण नेहमी विचार कोणता करायचा दुसऱ्याच्या भल्याचा का करायचा कारण सूत्र काय म्हणतं जो दुसऱ्याच्या भल्याचा कल्याणाचा चांगला विचार करतो पहिलं कोणाच चांगलं होतं म्हणून उदाहरणाच्या ठिकाणी धर्मशास्त्रामध्ये आलेले हिरण्यकशी किती वर मिळाली माहिती का किती वर मिळाली हिरण्यकशी म्हणे 5 ते 6 वर 5 ते 6 वर मिळते कारण त्यांनी तपश्चर्या केली तपश्चर्यामध्ये त्यांनी त्या जेवणाच्या आठी मानल्या म्हणजे मला मरण नको काय म्हणे पहिलं काय मुद्दा मांडला त्याने देवाकडे काय मुद्दा मांडला म्हणजे मला जे म्हणते सृष्टी मृत्यू लोके या ठिकाणी तो आला त्याला एक दिवस मग त्यामध्ये आधी त्यांनी आधी घातल्या ठीक आहे म्हणे मग पण त्या आधी घातल्या म्हणे मला मरणे स्त्रीच्या या पुरुषाच्या हातून नको पहिल्या आधी काय स्त्री नको पुरुष नको मला म्हणायची पाण्यावर नको जमिनी नको दिवस नको रात्री नको शस्त्र नको आश्रय नको हात नको बाहेर नको असे अनेक आधी घेऊन त्या म्हणे जेवण तसंच म्हणा काय हरकत नाही म्हणे तुझ्या सर्व आठी मान काय मान्य केलं सर्व आठी ॲग्री झाले मान्य झाले. शुभान त्याची बहीण पण होती तिनं सुद्धा तपस्या केली तिनं सुद्धा केली होती तपस्या पण तिने सुद्धा पदावर मिळाला होता त्याला कवटाळला त्याची होळी आणि मग तवर प्राप्त झाल्यानंतर बघा त्या हिरण्यकशिपूच्या कुळामध्ये कोण जन्माला आलं
आणि प्रल्हाद काय करायला लागला? देवाचं भजन केलं, देवाचं भजन करायला लागलं. आता हिरण्यकशिपूची प्रतिज्ञा काय होती? माझ्या राज्यात मी कोणाला देवाचं नाव घेऊन देणार नाही. काय त्यात सत्ता केली, सत्ता असल्यामुळे हिरण्यकशिपूने काय जाहीर केलं? मी माझ्या राज्यामध्ये कोणाला देवाचं नाव घेऊन देणार नाही आणि घेतलं तर मी त्याला जिवंत ठेवणार नाही. अशा रीतीने त्यांनी काय केलं? जय जय जय. आणि म्हणून त्यानुसार मग बघा देवाची काय लीला. त्याच त्या पुढे जन्म आलेला प्रल्हाद हा करायला लागला, भजन करायला लागला. भजन करायला लागल्यानंतर हिरण्यकशिपूने मग प्रथम त्याला मारण्याचा पहिला प्रयत्न कोणता केला? कड्यावर ब्रह्मीचा कडा आहे किंवा कळसवाच्या शिकारी केली सर्वात मोठं उंच असं त्या वरती कड्यावर त्या प्रल्हादाला घेऊन गेले. त्या प्रल्हादाच्या हिरण्यकशिपूच्या आदेशानुसार आणि तिथून प्रल्हादाला काय केलं? खाली कशासाठी? काय करायचं? त्याचं नाव घ्यायचं, त्याला जीवन ठेवायचं नाही म्हणून त्याला मारण्यासाठी पहिला प्रयत्न केला. आणि मग त्यांनी काय घडलं? मग काय घडलं की त्या तळ्यावरून लोकांनंतर आम्हाला देवदारी त्याला प्रत्येक बंद जाईल त्याला जल. कारण काय जन्म कारण काय होतं? आता पहिला प्रयत्न असफल झाला, यश झाला नाही. दुसरा प्रयत्न बंद केला. घेऊन आपण हाती जेवण तो हाती कोणता? साधारण पिसाळलेला, त्याचं पिसाळलं कुत्र कसं राहते तर पिसाळलेला हाती. आणि मैदानामध्ये त्या प्रल्हादाला काय सोडण्यात आलं. तिथं कोणा सोडण्यात आलं? ते पिसाळलेला हातीला तिच्या हातीला सोडण्यात आलं. त्याचं सोडण्यात आलं मारण्यासाठी. नंतर बघा काय लिहिला, ज्यावेळेस हातीला सोडण्यात आलं प्रल्हाद काय चालू होतं? म्हणजे आता भजन ज्या प्रल्हाद चालू होतं पिसाळ हाती ज्यावेळेला त्या प्रल्हादाजवळ गेला का काय केलं त्याने? सोडून विचारलं. कोणाला? त्या हत्तीने प्रल्हाद सोडून विचारलं आणि आपल्या पाठीवर ठेवलं. कुठं ठेवलं? पाठीवर ठेवलं. आणि मग काय झालं? मिळून ठेवलंय म्हणायची आपल्या मिळूनच आहे हातवरून मिळून ठेवलंय लक्षात. अशा रीतीने पिसाळलेला हातीच्या माध्यमातून त्याला मरण आलं मिळू शकलं नाही. मग तिसरा प्रयत्न कोणता? काल भजे केलं नाही कोणी भजे खाले? भजे कोणी खाले? बरोबर करा. त्याने खाले, घरी पण खाले असते ना. बरं नाही तसं भजे तरी द्या. तसं अत्यंत उकळतं ते काय उकळतं ते लोक त्याला काय कोणा टाकलं? मात्र त्याला काय पुराचं काय चालू होतं? त्या तेलामध्ये प्रल्हाद टाकतात. तेल काय झालं? फुलं म्हणजे प्रल्हाद त्याला काय म्हणतो? त्याला मरणार आहे की मग तो तीन प्रयत्न झाले. आता
आता चौथा प्रयत्न कोणता केला मग आता एक बंद खोलीमध्ये सर्व विषारी साप बघाला ठेवण्यात आणि त्या विषारी सर्पाच्या खोलीच्याला कोण ठेवलं प्रल्हाद ठेवण्यात आलं. आता प्रल्हाद कोण ठेवण्यात आलं विषारी सर्पांच्या खोली. मात्र त्या ठिकाणी त्याला प्रल्हाद त्या विषारी खोलीमध्ये विषारी सर्पांच्या खोलीमध्ये बसलेला असताना तिथं सुद्धा प्रल्हाद काय चालू होतं. मुलिकाला काय कळालं की आपल्या त्याच्याच मनासाठी मारण्यासाठी प्रयत्न केले आणि काही मग शकत नाही. म्हणून ती बहीण बघा तुला काय म्हणते दादा तुम्ही एवढे काय कुठे नाही करते म्हणे वरून कड्यावरून रोग करायचा असेल उपाय त्याला खाती असेल सरपंच त्याला पडायचं म्हणून ती मुलिका भावाला आता तुला काय म्हणते मी याला आता काय करी बस वगैरे काय म्हणे तिने कोणता वर मिळवला होता आणि मग कोणता दिवस उगवला मुलीचा दिवस उगवला. त्या दिवशी त्याचा ती मुलिका म्हणजे राक्षसी होती गावचा कसा असणार आणि ती राक्षसी मोठ्याने आढळ बघा मोठ्याने आढळ बघा त्या ठिकाणी प्रल्हादाकडे आली. प्रल्हाद बघा त्या ठिकाणी बसलेला होता. बसला असता प्रल्हाद सुद्धा तिथं काही चालू होतं. त्याला तिला अभिमान गर्व होता. मी आता वर प्राप्त केला आहे. मी आता काय याला कपडे आणि बसणं केली होता. या युतीने ती होलिका प्रल्हादजवळ आली. तिने काय केलं प्रल्हाद काय तिला कवळी किती झाली म्हणजे प्रल्हादाला भस्म करायला कोण गेली भस्मपणात झालं. अशा रीतीने बघा सांगितलं तरी जो दुसऱ्याचं काय करी असा एक बोध या कथेतून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या होळीच्या सणाच्या माध्यमातून आपण हा धडा या ठिकाणी लक्षात घ्यायचा. त्यामुळे आता आपला दुसरा मुद्दा भागवत अध्याय नंबर तिसरा अध्याय मध्ये कोणा समाज आलेलं आहे
राजोवाच म्हणजे जनक राजा उत्तर कोण देईल त्याला? प्रबुद्ध राजाचा प्रश्न काय आहे? हे म्हणते ज्यांनी आपलं मन जिंकलेलं का, ज्यांनी आपलं मन जिंकलेलं नाही अशा लोकांना दुसराची ईश्वरी माया, ईश्वराचीच अहंता बाळगणाऱ्या प्राकृत लोकांना कशी तरुण जाता येईल ते कृपया सांगावर का? या माया नावाच्या जाळ्यातून हा मनुष्य प्राणी कसा तरुण जाऊ शकतो असा प्रश्न कोणी केला? कोणाला केला? काय प्रश्न केला? ज्यांनी मनाला जिंकलेलं नाही त्यांना तरुण जायसाठी उपाय काय? करावया बळे बळे नाही. तर बघा आपल्या हितासाठी संवाद करून जावे तर तीही प्रवृत्ती थांबते. कारण सद्गुरूंच्या वचनापुढे वेद आणि शास्त्रे याची सर्व तर्क कुंडीत होतं बरं का. म्हणजे सद्गुरूंच्या वचनाला किती बघा प्राधान्य आहे बघा, महत्त्व आहे, किंमत आहे, तर त्याच्याने एक सामर्थ्य आहे. काय म्हटलं जातं? वेद आणि शास्त्रसुद्धा सद्गुरूंच्या शब्दापुढे वचनापुढे काय होतात? कुंडीत होतं बरं. अशा प्रकारे वाणीचे सर्व व्यापार बंद झाले म्हणजे महामौनाची अतिशुद्ध अवस्था येते बरं का. आणि सातकाळाला परमानंद होतो. महामौन म्हणजे काय? भगवंताचं नाम महामौन म्हणजे काय? असे मौन साधण्यासाठी गुरुप्रथम वेद आणि उपनिषदे शिकवतो बरं का. पहिल्यांदा वेद आणि उपनिषदांचं बघा शिक्षण गुरु हा शिक्षणात असतो. त्याचे सर्व सिद्धांत समजावून सांगतो बरं का. किंवा श्रीरामकृष्ण यांची नामस्मरण म्हणजे श्रेष्ठ मौनच आहे बघा. म्हणजे या वाणीने नामस्मरण करणे सुद्धा मौन आहे. मौन म्हणजे गप्प बसणे, गप्प बसणे नव्हे, जप करणे. नामगर्जना अखंड असेल तर सारा वेदार्थ साक्षात उभा राहतो बरं का. त्या खरा वेदार्थ कशामध्ये? नामस्मरणामध्ये बरं का. ज्यांची वाणी सतत रामनामाची गर्जना करते त्यांच्यापुढे स्थिरते नम्र होतात, देव त्यांच्या पाया पडतात आणि यम त्यांची चरणशीर्ष वंदनी मानतो बरं का. काय म्हणते त्यांनी? नित्य रामनाम गरजे वाणी त्याचे तीर्थे येतील ओटांगणी सुरोर लागले चरणे यम पायवानी सोय वंदी बरं का. म्हणजे बघा 25 म्हणजे 884 425 ती दुसरी वेळी रामकृष्ण नित्य राम नाम गरजे वाणी. नित्य नाम गरजेवाणी तो फरक आहे शब्दामध्ये फरक. अखंड गरजेची वाणी इथं नित्य रामनाम गरजे वाणी. त्यात
त्या तीर्थेतील लोटांगणी काय म्हणले त्या वहीमध्ये रामकृष्णाचे नामच अखंड गर्दी तीर्थेतील लोटांगणी किती लागतील सोळा बदल फक्त तिकडं प्रश्न आला राम सुरवर लागती चरणी यम पायमानी स्वयं जागी यम त्या पाया पडतात रामनामाचे स्मरण तेच महामौन बर काय रामनामाचे स्मरण तेच मौनी बर का ज्यांची वाणी सतत रामनामाची गर्जना करते त्यांच्यापुढे किरचे नम्र होतात देव त्यांच्या पाया पडतात आता कोण पाया पडतात त्यांच्या देव महापानाच्या आपला का मौन जाईल काय आपण मौन जाईल म्हणणार का मन म्हणजे मनात ते मन काय म्हणायचं हे तो काही सांगायचं आपल्याला मनात बरं काय तो त्यांच्या पायावरतात आणि यम त्यांची चरणचे वंदनी मानतो यम सुद्धा हा वंदन म्हणजे पाय पडला असेल इतकं म्हणत बघा मस्त बरं का रामनामाचे स्मरण तेच खरे महामौन बर का वेदाने नामस्मरणाची स्तुती केली आहे म्हणून हरिनाम हे शुद्ध अध्ययन आहे बरं का खरा अभ्यास काय आहे हा भगवंताचं नामस्मरण हे खरं खरा अभ्यास आहे बरं का इतर प्रकारचा अभ्यास हा अभ्यास नाही त्याचं काहीतरी ज्ञान दुसरं ज्ञान बघा दुसऱ्या प्रकारचं वेद किंवा नामस्मरण यालाच बघा वेदाने नामस्मरणाची स्तुती केली आहे म्हणून हरिनाम हे शुद्ध नाव नाही वेद किंवा नामस्मरण यालाच स्वाध्यायाचे नाव आहे बरं काय स्वाध्याय कसं म्हणतात वेद किंवा नामस्मरण हां वेद किंवा नामस्मरण यालाच स्वाध्यायाचे नाव आहे आता अर्जव किंवा सरळपणा याचे लक्षण आहे बरं का आधी मौनाचं लक्षण सांगितलं आता का अर्जव सरळ जीवामध्ये जसे जीवन किंवा वस्त्रामध्ये जसे सूत अविरोधाने राहते म्हणजे जीवनाचा देहाची किंवा सुताचा वस्त्राची वैरभाव नसतो तसे ते अर्जव सर्वांना अनुकूल असे बरं का अर्जव म्हणजे काय प्रश्न करणे सुतामध्ये कापडामध्ये सुद्धा असतं ना म्हणजे सुताचा वस्त्राची वैरभाव नसतो तसेच वस्त्रामध्ये सूत अविराजे राहते म्हणजे जीवनाचा देहाची किंवा सुताचा वस्त्राची वैभव नसतो तसेच ते अर्जव सर्वांना अनुकूल असे वाटतं साखरेला कडू फळाचा आकार जास्त दिला तरी ती कडू होते का नाही साखरेला साखरेला कारणाचा आकार दिला हे समजा तर ते कडू लागेल का आपल्याला त्याप्रमाणे दुष्ट जीवांनाही हा साधक आपल्या सरळपणाने हृदयित वर्ग आनंद देतो वर्ग दुष्ट जे असले ना काय करत त्यांना गोडपणाचे फरक असते साखर झाली म्हणजे त्यांना तो रंजवितो म्हणजे त्याला आपल्यासारखं त्यांच्यावर आनंद येतो चंद्राची कोर वक्र असते पण त्यांच्या किरणातील अमृत काही वक्र नसते बरं का त्याच न्यायाने दुष्ट लोकांना पाहूनही त्यांच्यातील सद्गुण ते पाहतो बरं का दुष्ट पण त्यांना चांगलं पाहिजे काय त्यांच्यावर काय पाहिजे चांगलं पाहिजे त्यांच्या सरळ वागण्यात फरक पडत नाही असा साधक कुणाला कमी लेखत नाही सर्वांची जीवलगाप्रमाणे वागतो आपली जशी काही जुनी ओळख आहे अशा तऱ्हेने सर्व जीवात परिस्थितीप्रमाणे वागतो वाटतात त्याला सर्व जीव आप्त वाटतात तसा त्यांचा स्वभावच बनलेला असतो हा या स्वभावालाच ऋतुजा अर्जवासी नाही वर्गा गुरुदीक्षा अशी अलौकिक असे वर्गा गुरुदीक्षा म्हणजे गुरुपदेश वर्ग अशा प्रकारचा म्हणजे दुष्ट लोकांमध्ये वेगळं गेला त्यांना आनंद देतो हां तो कोणाला कमी लेखत नाही बरं का त्याच्यामध्ये चांगले गुण पाहिजे काय पाहिजे दुष्ट प्रत्येकामध्ये दोन्ही गुण असतात बरं का चांगला वाईट आहे मदनाने सर्वांना आपले दास केले आहे दानव देव मनुष्य पृथ्वी या सर्वांना काम जिंकणे आधी दुसरं असे बरं का ज्यांच्या मनात कामाचे दृढ आहे तो निष्कामतेचा आव्हान आणतो आणि आपला लौकिक वाढवतो सामान्य माणसाचे मन निष्कामता मान्य करीत नाही पण सद्गुरू शिष्याला अखंड ब्रह्म भावनात राहण्याचा उल्लेख करतात त्या योगाने सातकाची कामनावृत्ती पालन ते वाटतात मात्र सद्गुरू काय करतात ब्रह्मचारी बनवतात सातकाला कसं काय बनवतात ब्रह्मचारी कारण काम असणं बरं काम हा कसा आहे बरं काय करतो दानव देव मनुष्य प्राणी या सर्वांना काय जिंकतो काय करतो सर्वांनी जिंकलं बरं काम आणि सर्वांनी जिंकलेले माझा जो गुरुचा करायचे शासन वागलं आम्हाला आपण सच्चा केला तर
त्याला गुरु काय उपदेश करा कोणता ब्रह्मभानात राहणार कोणत्या ब्रह्मभावनेने मग त्याने राहावं. आणि असा जो उपदेश गुरुने त्या शिष्याला केल्यामुळे त्याच्यामध्ये कोणती कामना वासना राहत नाही, त्याची कामना जवळ लागते. त्या मागून संदर्शन रज अशा रीतीने बघा गुरु दीक्षेचा किंवा गुरु उपदेशाचा महिमा या ठिकाणी नाथमाने वर्णन केला आहे. नाच्या सकाळी सत्र आपल्या सत्रामध्ये आपण कोणती कोणती पहिला मुद्दा सिद्धांत बोला ना. हा बुद्ध बरोबर पहिला दुसऱ्याचं वाईट करी त्याचं वाईट दुसऱ्याचं चांगलं करी त्याचं चांगलं होईल. हा झाला पहिला. दुसरा काय झाला रामनामाचा महिमा दुसरा मौन मौन महामौन कशाला म्हटलंय मग हा न बोलणे म्हणजे काष्ट म्हणून काष्ट लाकडासारखं वाटतं त्या लाकडी म्हणून काष्ट ज्याला काष्ट म्हणतात. खरं महामौन त्याच्यामध्ये ग्रासोग्राची नाम स्वर्ण त्या जागी गा महामौन असं बघा त्या बोलणं केलं. किंवा रामनामाचे जे स्मरण या नाव गा महामौन बरं. वेदे नाम सविले पूर्ण शुद्ध जैन हरिनाम बरं म्हणजे भगवंताचं स्मरण करणं हे खरं महामौन बरं. आणि महामौन किती महिमा बरं का. ज्याची वाणी काय करते रामनाम बघा रामनाम स्मरण करते बघा. तिथं तीर्थ काय येतात सर्व देश सुद्धा कोणत्या पाया पडते मग नित्य राम नाम गरजे वाणी का नित्य नाम या तीर्थे येथील लोटांगणी जोडण लागते त्यांनी यम पायवणी स्वयंवंदी मारतात यम अथवा अतिशय दृढ मौन श्रीरामकृष्ण नाम स्मरण आपण नामे गरजेचा पूर्ण वेदार्थ नाम जाणते तरी पुढे मारतात. ऐशी साधला दृढ मौन सद्गुरु शिकव्या वेदाध्ययन उपनिषदार्थ विवंचून पडवी संपूर्ण अर्थावबोधे. येऊन स्तुती निंदा वाग्वाद करिता कुंठला संवाद महामौन अतिशुद्ध परमानंदी साधक म्हणजे काय. अशा प्रकारे वाणिज्य सर्व व्यापार बंद झाले म्हणजे महामौनाची अतिशुद्ध अवस्था येते बरं आणि साधकाला परमानंद होतो. मग केव्हा मौन मौन म्हणून आपला मौन काय दिवस मौन 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 कारण मौनम सर्वच्च मौनम सर्वच्च सर्व साधनाचं साधन काय मौन. मौन जर लोवायचे की नाही तारवत बघा मी आरोग्य करायचं ताऱ्या भिजायला की नाही तारा टाकते आपण बरेच दिवस आपण आरोग्य भिजायला की नाही विशिष्ट पर्वकाला आपण काय करणार आहे मनुष्य बघायला करणार आहे. बोलायचं कसं बोलायचं माझं कसं बोलायचं थोडक्यात कानात बोलायचं कानात मोठ्याने बोलायचं नाही. बोलायचं तर कसं बोलायचं कानात बोलायचं नाही तर का आपलं नामस्मरण करायचं. अशा रीती त्याला महामौन म्हटलं म्हणून म्हणजे मोठ्याने आडायचं सांगेन मोठ्याने गाडी सुद्धा करायचा कीप सायलेंट अँड गो इमिजिएट. कीप सायलेंट आणि गो इमिजिएट म्हणजे काय अहो काय म्हणलं बाबांनी कीप सायलेंट आणि गो इमिजिएट म्हणजे काय लगेच निघा तत्काळ निघा नाही ना. कीप सायलेंट म्हणजे शांत शांत आणि गोविंद म्हणजे जल्दी लवकर पोहोचा. इव्हेंट म्हणजे जल्दी लवकर 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 कुठं जायचं आपल्याला विजयाकडे
भस्मले पुनी अनेक रोड शो केले जाते अनेक बघा नेते रोड शो करतात आपण रोड शो करण्यावर म्हणजे कसं काय सांगावं दिंडी पायी दिंडी हां